एका बाजूला दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा, लोखंडी गज, हातात बेड्या, गुन्ह्याची काळी सावली आणि दुसऱ्या बाजूला प्रेम, विश्वास आणि नव्या आयुष्याची सुरुवात. तुम्हाला वाटत असेल ही एखाद्या सिनेमाची कथा आहे, पण नाही, ही सत्य घटना आहे. राजस्थानमधल्या एका खुल्या तुरुंगात म्हणजेच ओपन जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 2 कैद्यांनी वैदिक मंत्रोच्चारात, पोलीस बंदोबस्तात आणि न्यायालयाच्या परवानगीनंतर लग्न केलंय. या लग्नाने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा मिळू शकते, पण त्याचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा अधिकार त्यांनाही आहे. हे सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती. राजस्थानमधील जोधपूरच्या मांडोर ओपन जेलमध्ये रविवारी एक असा विवाह सोहळा पार पडला ज्याची चर्चा संपूर्ण देशभर सुरू आहे. कारण हा विवाह 2 सामान्य व्यक्तींचा नव्हता, तर जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 2 कैद्यांचा होता. तर या कहाणीतील 2 मुख्य पात्र म्हणजे नागौरचा 33 वर्षीय मुलाराम भाटी आणि मुंबईची 31 वर्षीय सीमा धाडसे. खरं तर हे दोघेही गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होते. मुलाराम 2017 पासून शेजाऱ्याच्या खुना प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तुरुंगात त्याचं वागणं चांगलं असल्यामुळे त्याची रवानगी अजमेरच्या मध्यवर्ती कारागृहातून मांडोरच्या खुल्या तुरुंगात करण्यात आली. तर दुसरीकडे सीमा, ती मूळची मुंबईची आहे. स्वतःच्या पतीच्या खुना प्रकरणात तीही जन्मठेपेची शिक्षा भोगत होती. 1.5 वर्षापूर्वी तिची सुद्धा बदली याच खुल्या तुरुंगात झाली. खुलं तुरुंग म्हणजे कैद्यांच्या पुनर्वसनावर भर देणारी विशेष कारागृह व्यवस्था असते, जेथे उंच भिंती, लोखंडी गज किंवा कडक बंदोबस्त नसतो. चांगली वागणूक असलेल्या आणि नियमांचे पालन करणाऱ्या कैद्यांच्या अशा तुरुंगात ठेवले जाते. या ठिकाणी कैद्यांना शेती, दुग्ध व्यवसाय, बांधकाम, वृक्ष लागवड, पशुपालन, बांधकाम किंवा इतर श्रमाधारित कामे करावी लागतात. काही ठिकाणी त्यांना तुरुंगाबाहेर जाऊन काम करण्याची सुद्धा परवानगी असते. त्या बदल्यामध्ये त्यांना मानधन मिळतं. त्यातून ते स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च भागवू शकतात. दिवसाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात आणलं जातं. या व्यवस्थेचा मुख्य उद्देश कैद्यांना जेलमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे, त्यांचं पुनर्वसन करणे आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना समाजात सन्मानाने पुन्हा जगता यावं यासाठी त्यांना तयार करणे हा आहे. आणि याच तुरुंगात काम करताना हे दोघं, सीमा आणि मुलाराम, भेटले. दोघंही एकाच तुरुंगात, एकाच परिसरात आणि एकाच शेतात काम करायचे. खुल्या तुरुंगात कैद्यांना दिवसभर शेती आणि इतर कामं करण्याची मुभा असते, त्यामुळे रोजच्या भेटी होत गेल्या. काम करता करता संवाद वाढला, संवादातून मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनाही माहित होतं की त्यांचं आयुष्य सोपं नाहीये. दोघंही जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता. भविष्य अनिश्चित होतं, पण तरीही त्यांना एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दोघांना एकमेकांशी लग्न तर करायचं होतं, पण 2 कैद्यांना लग्न करण्याची परवानगी मिळू शकते का, हा सर्वात मोठा प्रश्न होता. आणि हा प्रश्न थेट राजस्थान उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयासमोर जेव्हा हा मुद्दा आला तेव्हा केवळ एका लग्नाचा हा प्रश्न नव्हता, तर भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा प्रश्न होता. यावर कोर्टाने निकाल देताना स्पष्टपणे म्हटलं की भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. 2 सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने लग्न करणं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. ते कैदी आहेत म्हणून हा अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेता येणार नाही. न्यायालयाने आणखीन एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं, ते म्हणजे गुन्हेगारी न्यायव्यवस्थेचा उद्देश फक्त शिक्षा देणं नाहीये, तर कैद्यांचं पुनर्वसन करून त्यांना पुन्हा समाजात सन्मानाने जगण्याची संधी देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर या विवाहाला परवानगी मिळाली. यानंतर मांडोर खुल्या कारागृहात अत्यंत साध्या पण पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. पोलीस बंदोबस्तात, वैदिक मंत्रोच्चारात, नातेवाईकांच्या उपस्थितीत सीमा आणि मुलाराम यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला आणि आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली. या लग्नानंतर समाजात सुद्धा 2 मतप्रवाह समोर आलेत. काहींचं म्हणणं आहे की ज्यांनी गंभीर गुन्हे केले त्यांना अशा सुविधा देणं योग्य नाहीये, तर काहींच्या मध्ये शिक्षा म्हणजे आयुष्य संपलं असा अर्थ होत नाही. जर एखादी व्यक्ती आपली चुकीची शिक्षा भोगत असेल, सुधारण्याचा प्रयत्न करत असेल आणि कायद्याच्या चौकटीत राहून नवं आयुष्य सुरू करू इच्छित असेल, तर समाजाने त्याला ती संधी द्यायला हवी. सीमा आणि मुलाराम यांची ही कथा केवळ प्रेमकथा नाहीये, ही भारतीय न्यायव्यवस्था, पुनर्वसनाची संकल्पना आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांची कथा आहे. ती आपल्याला एक प्रश्न विचारते. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला म्हणून त्याला शिक्षा मिळावी, पण त्यानंतर त्यांना पुन्हा माणूस म्हणून जगण्याची, प्रेम करण्याची आणि नवं आयुष्य सुरू करण्याची संधी मिळायला हवी का?
याचं उत्तर राजस्थानच्या उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयातून दिलंच आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला गाव बत्तीला.